पण याने 9वा टाकला तर त्याने 10सा मारला. हे असंच नेहले पे दहीला सुरू ठेवायला हा काय मेंढीकोटचा डाव सुरू आहे का? हा प्रश्न पडतोय. हा महाराष्ट्र आहे. मेंढीकोटचा डाव नाही की कुठला सोशल क्लब नाही पत्त्यांचा. राज्य चालवायचं तर महायुतीतल्या मित्रपक्षांनी दोस्तीत कुस्ती करू नये हे उघड सत्य आहे, पण हे समजावणार कोण? नमस्कार मित्र. मागच्या एपिसोडचा हा उत्तरार्ध जरी असला तरी यातले मुद्दे हे नवे आणि ताजे असणार आहेत. कारण सत्ताधाऱ्यांची एकमेकांशी असलेली दोस्ती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्यात या नावाखाली त्यांच्यात सुरू झालेली दोस्तीत कुस्ती यामागची कारणं आपण समजून घेतली पाहिजेत. माध्यमं गेले 2 दिवस महायुतीत वादाची ठिणगी, दोस्तीत झाली कुस्ती, फडणवीस भडकले, शिंदे नाराज, अशा वेगवेगळ्या हेडिंग्ज देत आगी तेल ओतत आहेतच. मी मुद्दाम मागच्या एपिसोडमध्ये या 2 पक्षांमध्ये 2022ला झालेल्या युतीची जन्मकथा सांगितली. त्या कथेतले नायक, त्यांची ताकद, त्यांची बलस्थानं सांगितली. 2022 साली धाडसानं बंड पुकारत पक्षाबाहेर पडलेल्या एकनाथ शिंदेंना त्यांच्या या धाडसाचं रिवॉर्ड देत भाजपनं सीएम बनवलं. अगदी 40-42 आमदार असतानाही शिवसेनेचा मुख्यमंत्री बनला. पण आता 2025ला विधानसभेत 132 आमदार निवडून आलेल्या भाजपनं शिंदेंना DCM बनवलं. शिंदे नाराज आहेत. त्यांना सतत मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत असतात. अशा चर्चा माध्यमातून सतत पेरल्या जातात. त्यात अजिबातच तथ्य नाही असं कोणीच म्हणत नाही. पण राज्यात 2029ला मित्रपक्षांच्या कुबड्या घ्याव्या लागणार नाहीत याची तयारी भाजप करतोय हे सुद्धा उघड्या डोळ्यांनी दिसतंय की. अमित शहा असोत की देवेंद्रजी असोत या नेत्यांच्या भाषणांमधून प्रेरित होत पक्षविस्तार कसा केला जाईल यासाठी एका बाजूला गणेश नाईक कामाला लागले तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कामाला लागलेत. ज्या पद्धतीनं शिंदे महाराष्ट्रात उभाटांच्या सेनेतले लोक, NCPचे लोक यांचा पक्षप्रवेश करून घेत आपला पक्ष वाढवण्याचं काम करत होते. खरं तर शिंदे ज्या कालावधीत मुख्यमंत्री होते त्या कालावधीत सर्वाधिक आजी माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश हे शिंदेंच्या शिवसेनेत झाले. त्यावर कोणालाच कसलाही आक्षेप असण्याचं कारण नव्हतं. आता काल परवा जो भडका उडालाय तो भाजप आणि सेना या 2 मित्र पक्षांनी एकमेकांच्या पक्षातल्या लोकांना फितवून आपल्याकडे खेचण्याचा जो प्रयोग चालवलाय त्यातून. विषय असा आहे की मुंबई महानगरपालिकेतल्या उभाटा सेनेतले 90 पैकी जवळपास 55 नगरसेवक यापूर्वीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. 2012 साली निवडून आलेल्या काही माजी नगरसेवकांनाही शिंदे सेनेत प्रवेश दिला गेलेला आहे. सोबत काही विभाग प्रमुखही आलेत. हा आकडा 110-115च्या पुढे गेलाय. हे सगळे लोक मुंबई महानगरपालिकेतल्या त्यांच्या वॉर्डमधले तिकिटांचे दावेदार आहेत. युती धर्म पाळायचा झाला तर भारतीय जनता पक्षाला पालिकेच्या जागा वाटपात शिवसेनेच्या या माजी लोकप्रतिनिधींचा दावा ग्राह्य मानून ती जागा सेनेला सोडावी लागणार आहे. मग मुंबई महानगरपालिका एक हाती जिंकण्याचं भाजपचं स्वप्न साकार कसं होणार? मुंबईत असले पक्षप्रवेश करून शिंदेंनी आघाडी घेतली असं वाटत होतं, पण ही आघाडी नव्हे तर युतीत घोळ निर्माण झाला असं म्हणावं लागेल. सेनेप्रमाणे भाजपलाही मुंबईत आपलं वर्चस्व निर्माण व्हावं किंवा करावं असं हे वाटतच असणार नाही का? मुंबईत वाटाघाटी होणार, बार्गेनिंग होणार हे गृहीत धरून मग दोन्ही पक्ष मुंबई बाहेरच्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्येही घुसले. ठाण्यात शिंदेंच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी, भ्रष्टाचाराचा रावण दहन करण्यासाठी एक पत्नी रामाला आणलं गेलं. मंत्री गणेश नाईक इथं जनता दरबार भरवू लागले. पालघरमध्येही नाईकांचे जुने सहकारी NCPतले कार्यकर्ते भाजपच्या झेंड्याखाली कामाला लागले, पण इथले मूळचे भाजपाई मात्र लांबच ठेवले गेलेत. एकनाथ शिंदेंचं वर्चस्व असलेल्या भागात त्यांचं नाक दाबायचं म्हणून कुरघोड्या केल्या जात आहेत. आणि असं असताना त्याला प्रत्युत्तर म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगरमध्ये मग जोर लावला. त्यांच्या लोकांनी तिथेही काय फोडाफोड्या केल्या. पण इथंच खरी गडबड झाली आहे. उल्हासनगरमध्ये पप्पू कलानींच्या पार्टीसोबत शिवसेनेनं हातमिळवणी केलेली आहे. तिथली आपली ताकद वाढवताना शिंदेंनी भाजपच्याच 2 नगरसेवकांना फोडून आपल्या पक्षात घेतलं आणि 2 दिवसांनी आणखी 4 भाजपचे नगरसेवक फोडले आणि त्यांना कलानींच्या पक्षात पाठवलं. आता फोडले तर फोडले, हे वाटप काय आहे? 2 आमच्याकडे या, 4 त्यांच्याकडे जा. तर या कृतीनं संतप्त झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या चाणक्यांनी मग खासदार श्रीकांत शिंदेंच्या लोकसभा मतदारसंघातले त्यांच्या विश्वासातले जवळचे असे लोक फोडायला सुरुवात केली. त्यातलं दीपेश म्हात्रे हे नाव बरंच गाजतंय. हा दीपेश म्हात्रे उभाटा गटात असला तरी खासदार श्रीकांत शिंदेंच्या जवळ होता असं मानलं जायचं. मग तो मागच्या आठवड्यात 6 नोव्हेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार होता. असं ठरत असताना त्याला नातेसंबंधांच्या आणाभाका देत
म्हणजे म्हात्रे हे स्थानिक भूमिपुत्र, त्यात त्यांचं साटलोटं हे भाजप नेते गणेश नाईक आणि कपिल पाटील यांच्याशी, माजी खासदार. साटलोटं म्हणजे याची बहीण त्याला दिलेली आणि त्यांच्या घरातली मुलगी यांच्या घरात दिलेली. या अनोख्या नातेसंबंधांमुळे आई-वडिलांचा, काका-काकूंचा दबाव येणं, त्यामुळे दीपेश म्हात्रेंना भाजपमध्ये आणण्यात प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाणांना गणेश नाईक आणि माजी खासदार कपिल पाटील यांनी मदत केली. मग याला प्रत्युत्तर म्हणून उबाटाचे काही लोक सेनेत आणले गेले. मग त्यावर नेहले पे दहला मारत रवी चव्हाणांनी खासदार श्रीकांत शिंदेंच्या निकटच्या लोकांपैकी महेश पाटील, अनमोल म्हात्रे, सायली विचारे, त्या सुनीता पाटील या माजी नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश दिला. या एकेका नगरसेवकामुळे 4-4चे प्रभाग असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या शिवसेनेच्या वर्षानुवर्ष बांधलेल्या मतदारसंघांना, बालेकिल्ल्यांना सुरुंग लागलेला आहे. कल्याण डोंबिवली हा शिंदेपुत्र खासदार श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ आणि तोही ठाण्यालगतचा, ठाणे जिल्ह्याचाच भाग असलेला. तिथं शिंदेंच्या ताकदीला खिंडार पाडलं तर भडका उडणारच होता. त्यामुळेच दुखावलेल्या शिवसेना मंत्र्यांनी काल कॅबिनेट मिटिंगवर बहिष्कार घातला. प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाणांनी सुरू केलेलं हे ऑपरेशन शिवसेनेला चांगलंच झोंबलंय. पण याने 9वा टाकला तर त्याने 10सा मारला. हे असंच नेहले पे दहला सुरू ठेवायला हा काय मेंढीकोटचा डाव सुरू आहे का? हा प्रश्न पडतोय. हा महाराष्ट्र आहे. मेंढीकोटचा डाव नाही की कुठला सोशल क्लब नाही पत्त्यांचा. राज्य चालवायचं तर महायुतीतल्या मित्रपक्षांनी दोस्तीत कुस्ती करू नये हे उघड सत्य आहे. पण हे समजावणार कोण आणि कुणाला? अर्थात यासाठी एकच माणूस या राज्यात उपलब्ध आहे, देवेंद्र गंगाधर फडणवीस. त्यांनी त्यांच्या लोकांनाही झापलंय आणि सेनेच्या मंत्र्यांनाही समज देताना एकमेकांच्या खोड्या काढण्याला कधी आणि कशी सुरुवात झाली याची यादीच वाचून दाखवल्याचं मीडिया छापून येते. खरं खोटं देवाला माहिती. अमरावतीच्या जगदीश गुप्तापासून सुरुवात झाली असं म्हणतात जे शिवसेनेत घ्यायला. ती पार उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवलीपर्यंत कोणी आणली? देवाभाऊ आणि रविदादा यांची छेड कोणी काढली? भाजपचे कार्यकर्ते विचारतात. बरं, आता हे इथंच थांबेल, संपेल असंही नाहीये. तर अजून 4,500 शिवसैनिक आमच्या संपर्कात आहेत, त्यांचाही पक्षप्रवेश होऊ शकतो असं विधान रवी चव्हाणांनी केल्यानं वातावरण टाईट झालेलं आहे. दुसरीकडे संभाजीनगरमध्ये सेनेच्या शिरसाटांच्या विरोधात राजू शिंदे, दादा भुसेंच्या विरोधात अद्वै हिरे, शंभूराज देसाईंच्या विरोधात सत्यजित पाटणकर, सुहास बाबरांच्या विरोधात ते वैभव पाटील, अर्जुन खोतकरांच्या विरोधात समोर ते काँग्रेसचे कैलास गोरंट्याल, शिवतारे बापूंच्या विरोधात NCPचे संजय जगताप, अशा अनेक सेना आमदारांच्या सोंगट्या फिट करण्याचे उद्योग मागच्या काही दिवसात भाजप नेत्यांनी करून ठेवलेले आहेत. त्यामुळे दोस्तीत चाललेली कुस्ती ही फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सामान्य कार्यकर्त्यांना वाव आणि न्याय द्यायला सुरू झालेली नाहीये, तर ही भारतीय जनता पक्षाच्या मिशन 2029ची नांदी आहे. कुबड्या सोडून एक हाती सत्ता हाच ध्यास स्पष्ट दिसतोय. त्यामुळे मित्रपक्षांनी उगाच बेटकुळा दाखवण्याची आगळीक करताना आपले हात पळून घेण्यापेक्षा सबुरीने घ्यायला हवं. हे त्यांचं त्यांना उमगलं तर बरं. भारतीय जनता पक्षानेही मित्रपक्षाच्या ताकदीचा अंदाज घेत 100%कडे वाटचाल करावी. कोण कधी कुठली चाल खेळेल याचा राजकारणाच्या सारीपाटावर अंदाज येणं कठीण असतं. पुन्हा कुठली तरी नवीन महाविकास आघाडी निर्माण होऊ शकते. 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर कुठल्याही युत्या आघाड्या सहज होताना दिसू लागलेल्या आहेत. त्यामुळे इथली राजकीय संस्कृती तर बदललेलीच आहे, पण सुसंस्कृत महाराष्ट्राचा चेहराही डागाळलाय. महाराष्ट्राचा बिहार झालाय का असंही म्हणू शकत नाही आता आपण, कारण बिहार या बाबतीत बराच सुधारलाय. मित्र, या सगळ्या अनागोंदीबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.